आहे हे लक्षात घ्यायचंय. ऑल द बेस्ट बोथ टीम्स. आणि दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये रोहन भाऊ करंजकर झुंजार 11 या संघाकडून सज्ज होत आहेत आणि बॉलिंग ट्रॅकवर SK वॉरियर्स उंडरी या संघाकडून गोलंदाज आहेत राजेश सोरटे. क्षेत्ररक्षणाचा आढावा घेतला, स्लीप तैनात केली आहे, पॉइंट आहे सर्कलच्या आतमध्ये, स्क्वेअर लेग आहे. बाकी सर्व क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर. जास्तीत जास्त धावा रोखण्यासाठी, चौकार षटकार अडवण्यासाठी पहिला बॉल राजेश सोरटेचा ओव्हर द विकेट. बॅटची आउटसाइड एज, बॉल स्लीप मधून मागे जातोय. दरम्यान एक धाव पूर्ण केलेली आहे. सर्व नियम सर्व संघांना समजावून सांगितलेले आहेत, त्या नियमांच्या अंतर्गतच आपण ही स्पर्धा खेळणार आहोत. पंचांचा निर्णय तर अंतिम असेल हे लक्षात घ्यायचं आहे. आणि आपण रेग्युलरली जेव्हा क्रिकेट खेळतो वेगवेगळ्या मैदानांचा आढावा आपल्याकडे आहे. मानाच्या करंडकामध्ये देखील आपण खेळलेलो आहोत. संभाजी गोसावी प्रतिष्ठान या संघाकडून दोन बॅटर्स अभि आणि प्रथम हे खेळताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलवर आपण पहिलं सिंगल कंप्लीट केली, स्ट्राईक रोटेट झाले, स्ट्राईकवर प्रथम आले. क्षेत्ररक्षणामध्ये बदल झालाय. लेफ्टी बॅटर स्ट्रायकर एंडला पोहोचल्यानंतर आता बॉलर सुद्धा राऊंड विकेटने बॉलिंग करण्यासाठी सज्ज होतोय. छोटासा रनअप राजेशचा, राऊंड विकेट. शॉर्ट ऑफ लेन, बॉल टप्पा पडल्यानंतर टेक ऑफ घेतोय. चांगला बाउन्स मिळतोय राजेशला. ही कला माहिती आहे कॉन्क्रीटवर कसं खेळवायचं फलंदाजाला. आणि यावेळेस त्यांनी स्पिन अटॅकवर लक्ष केंद्रित न करता पेसवर लक्ष केंद्रित केलं. पुन्हा एकदा तेच पायांचं मोजमाप विचारणारा हा यॉर्कर लेनचा चेंडू. बॅक टू बॅक दोन डॉट बॉल्स. सुरुवात आतापर्यंत चांगली झालेली आहे SK वॉरियर्स उंडरी या संघाची. संभाजी गोसावी प्रतिष्ठान या संघाकडून आतापर्यंत धावफलकावर फक्त एक धाव नोंदवली गेली आहे. यावेळेस फुल लेन बॉल होता, लॉफ्ट केलाय क्षेत्ररक्षक. लॉंग ऑफचा तुषार रणदिवे पोचता पोचता बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 4, चौकार. रंग चढ़ा है, रंग चढ़ेगा, बैंड बजा है, बैंड बजेगा. सोबत संगीत सुद्धा जे तुमच्या पसंतीचं आहे. 3 दिवसात आपण तोच महोत्सव रबर बॉल क्रिकेटचा अनुभवणार आहोत. या DD स्पोर्ट्स मैदानावर फुल टॉस बॉल, फुल टॉस कॅन बी डेंजरस. पण पुन्हा एकदा तुषारला चकवत बॉल जाते सीमारेषा पार. लगातार दुसरा चौकार. खरंच प्रेम जितकं वाटावं तितकं कमी पडतं. आणि म्हणूनच ते प्रेम आम्हाला NP स्पोर्ट्सच्या वतीनं मिळालेलं आहे. NP स्पोर्ट्स नितीनजी वारे, प्रवीणजी वारे यांच्या वतीनं टी-शर्ट्स आम्हाला स्पॉन्सर झालेले आहेत. त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतोय. ते उद्या तुम्हाला याच मैदानावर पाहायला मिळतील, येतील. राजेश थोडा बॉल दूर ठेवलाय पण आवाकाच्या आत होता फलंदाजाच्या, आणि त्याच तो अटेम्प्ट तर फलंदाजाने घेतला नाही. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या आहे बिनबाद 9 धावा. संभाजी गोसावी प्रतिष्ठान यांच्या वतीनं चांगलाच खेळ. पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप. 2 डॉट 1 सिंगल 2 चौकार असं अनालिसिस आपण पहिल्या षटकाचं. चला ओव्हर ब्रेकमध्ये टाइमपास करू नका. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त क्रिकेटची अपेक्षा आहे. प्रेक्षक सुद्धा जास्तीत जास्त संख्येने जुळलेले आहेत. वैभवजी कातोरे सर आणि अजयजी आवळे सर ऑनफिल्ड अंपायर्स. अक्षयजी निर्मल सर आपल्याला तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत पाहायला मिळतात. आणि आमचे धावसंख्या नोंदक आहेत विकास निवळकर. हे अचूक स्कोरिंग आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत आणि ते अपडेट्स फक्त देण्याचं काम आम्ही करत आहोत. सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत. धनंजय भिंताडे. हा, लहान मुलांनी खाली उतरा कंपाऊंडवरून. कंपाऊंडवरून लहान मुलांनी खाली उतरायचंय. तर धनंजय बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. टेनिस बॉल रबर बॉल मध्ये थोडासा फरक आहे. तो गोलंदाजांना विशेषतः जाणवतो आणि त्याचमुळे तो रनअप थोडासा कमी होतो. धनंजय भिंदाडे राऊंड विकेटनं रनअप थोडासा कमी केलाय. थोडंसं मोजमाप चुकते, त्याचमुळे परत ते आपल्या बॉलिंग मार्कवर पोहोचतायत. अजूनही अधिकृतरित्या या षटकाची सुरुवात झाली नाहीये. पहिल्या षटकात चांगला खेळ पाहायला मिळाला संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानचा. ब्लाइंड बॅट स्विंग, नो इन्व्हॉल्वमेंट ऑफ बॅट अँड बॉल. ऑन साईडला आडव्या बॅटनं पुल करण्याचा प्रयत्न जरूर होता, पण बॉलचा वेग तितका मोजता आला नाही फलंदाजाला.
त्यामुळे या षटकाची सुरुवात होते डॉटनं. अतिरिक्त उसळी कधी कधी धोकादायक ठरते आणि तेच घडलेलं आहे. षटकातला जो एक बाउन्सर हाताळण्याची तुम्हाला मुभा असते ती सुद्धा निघून गेलेली आहे. 1 फॉर दी ओव्हरची सूचना गोलंदाज धनंजयला मिळाली. आता दुहेरी आकड्यावर पोचलेला आहे संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान संघ. बिनबाद 10 धावा. चांगली बॅट्सविंग पण तितकाच भन्नाट वेग. महाप्रचंड वेगानं हा चेंडू धनंजय भिंताडे यांनी हाताळला होता आणि त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं फलंदाजाकडे. येतोय हा डॉट बॉल. अभिचं स्ट्रगल चालू आहे. एका बाजूला प्रथमच्या वतीनं 2 चौकार संघाला मिळालेले आहेतच. पुढचा बॉल धनंजय राऊंड विकेट. यावेळेस ड्राईव्ह केलंय. गॅप आहे. बॉल जातोय सीमारेषा पार. पाहूया धावा किती मिळतील. मिळतील धावा 4. येतोय डावातला तिसरा चौकार. सुरुवात सोपी बनवावी लागते आणि त्यासाठी करावी लागते ती मेहनत चालू आहे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाची. एक चौकार आता अभिच्या बॅटमधून मिळालेला आहे टीम संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान या संघाला. VIP डाईस वर एक मोबाईल सापडलेला आहे. ओळख पटवून तो घेऊन जायचा आहे. तर मुख्य मंचावर एक मोबाईल सापडलेला आहे. ओळख पटवून आपण तो मोबाईल घ्यायचा आहे. दरम्यान पुन्हा एकदा चौकाराचं प्रत्युत्तर डॉट बॉलने देत असताना धनंजय. बघा व्यावसायिकता तुम्हाला अजून जास्त प्रगत बनवते, विकसित बनवते आणि तीच व्यावसायिकता आता गोलंदाज धनंजय भिंताडे यांची पाहायला मिळते. चौकार आल्यानंतर पुढे काय करायचंय त्याचा विचार योग्य त्या पद्धतीने केला. बघा बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स आलेत. म्हणजे एक चौकार जरी आलाय त्या चौकाराला बायपास करण्यासाठी तुमच्याकडे वेगवेगळे पर्याय असायला हवेत आणि पर्याय असे निवडायचे की त्या पर्यायांचा फायदा तुमच्या संघाला झाला पाहिजे आणि तेच पर्याय फुल लेंथ बॉलचे पर्याय वापरलेत. अँगलचा यूज यावेळेस परफेक्ट होतोय धनंजयच्या वतीने. पुढचा बॉल पुढे सरकले होते. बॅटची आउटसाइड एज. बॉल जातोय गलीमध्ये. थ्रो आउट ऑफ बॉक्स. ओव्हर थ्रो मिळेल कारण क्षेत्ररक्षण चुकते. या 2 धावा मिळतात. एक धाव महत्वाची आहे आणि ते महत्व तुम्हाला पुढच्या डावामध्ये नक्की कळेल. दरम्यान 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान संघ पोहोचतोय बिनबाद 16. 16 रन ऑन बोर्ड विदाउट लॉस. पुढील सामन्याचे देखील अपडेट्स आपण घेणार आहोतच. आपण लॉट्स करणार आहोत. म्हणजे पहिले 2 संघ जिंकलेले आहेत आणि आपण त्यानंतर आता विजेता संघ आणि ते जिंकलेले संघ या 3 संघांमध्ये आपण नवचैतन्य क्रिकेट क्लब आपण यायचं आहे आणि यशवंत भाऊ पाचंगे 11 दोन्ही विजयी कॅप्टनने यायचं आहे किंवा प्रतिनिधीने यायचं आहे. नवचैतन्य आणि यशवंत भाऊ पाचंगे 11 दोन्ही संघांच्या प्रतिनिधीने यायचंय आपण ड्रॉसाठी. बघा जी चिठ्ठी निघेल ती क्वार्टर फायनल्सला आणि 2 संघांमध्ये प्री क्वार्टर फायनल होईल. जी चिठ्ठी निघेल ती क्वार्टर फायनलला पोहोचेल आणि त्या 2 संघांमध्ये प्री क्वार्टर फायनल खेळली जाईल. तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकर बॉलर सज्ज होत आहेत. राहुल सातव वाघोलीचे हे वंडर बॉय राहुल सातव राऊंड विकेट. यावेळेस बॉडी लाईन अटॅक होता. लेंथ बॉल होता. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पण संपर्क बॅट आणि बॉलचा होत नाहीये. लेग बाईकची 1 धाव मिळते. 1 धाव वाढते आणि धावसंख्या जाते ते म्हणजे 17. धावसंख्येचा वेग वाढवावा लागेल. जर वेग वाढला नाही तर मग धावसंख्या ती मनासारखी बनणार नाही आणि मनासारखी धावसंख्या नसली तर मग मनासारखा विजय नोंदवता येत नाही. त्याचमुळे मनासारखा खेळ करावा लागेल संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान संघाच्या फलंदाजांना. पार्टनरशिप चांगली आहे पण पार्टनरशिप करत असताना स्ट्राईक रेटवर सुद्धा लक्ष द्यावं लागेल. आणि यावेळेस बॉल हवे तर एलिव्हेशन जास्त मिळालाय पण अंतर तितकं कापलं जात नाहीये. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकाचा बॅलन्स चुकला आणि त्याचमुळे आता 4 धावांचा बॅलन्स मिळतोय. धाव फलकाला चौकार. यायचंय कारण आपण लॉट्स करतोय. यशवंत भाऊ पाचंगे 11 चला आपला पाठवून द्या प्रतिनिधी
आपण लगेचच ड्रॉ करतो. यशवंत भाऊ पाचंगे 11 आपला प्रतिनिधी पाठवून द्यायचा आहे. आपण ड्रॉ करणार आहोत. चेतनजी पाटे या ठिकाणी सज्ज आहेत त्या ड्रॉच्या प्रक्रियेसाठी. तर राहुल सातव यांनी एक मौका तर बनवला होता, पण त्यावर अभिने चौका खेचलेला आहे आणि धावसंख्या 21 वर जाते. सातव पुन्हा एकदा राऊंड विकेट. हो, दांडीगुल. प्रतिउत्तर मिळेल. आपला टॅलेंट तिकडेच दाखवा जिकडे त्याची खरी गरज आहे आणि टॅलेंट पाहायला मिळालाय. बॉलर राहुल सातवचा विकेट डाऊन. युवराज झगडे हे नवीन बॅटर स्ट्रायकर एंडला पाहायला मिळते आहेत. एक झुंज संपलेली आहे. अभिची ज्यांनी खरं तर सुरुवात केली होती मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करण्याची, पण त्यांना थांबवलेलं आहे गोलंदाज राहुल सातवने आणि पहिला विकेट त्यांनी मिळवलाय SK वॉरियर्स उंडरी या संघासाठी. चला यशवंत भाऊ पाचंगे 11 आपला प्रतिनिधी पाठवून द्यायचा आहे. आपण लॉर्ड्स करणार आहोत. सातत्यानं त्या सूचना मी देत आहोत. पुन्हा एकदा राहुल राऊंड विकेटनं. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल मेरिटवर न खेळता फक्त आक्रमक फटक्याचा विचार युवराजच्या मनात होता. कारण जेव्हा 4 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये आपण येतो तर आपण सिंगल डबलचा विचार मनात ठेवत नाही आणि म्हणूनच जास्तीत जास्त धावा गोळा करण्यासाठी पॅव्हलियन बॉक्समधूनच तो विचार मनात ठेवून खेळ आपल्याला पाहायला मिळाला युवराजचा. पुन्हा एकदा युवराजच्या समोर आज मीच चांगला खेळणार असंच कुठेतरी पवित्रा होता गोलंदाजाचा, पण यावेळेस बॉल वाईड लाईनच्या पलीकडून पोहोचतोय. पुन्हा एकदा थोडं स्ट्रगल फलंदाजी करणार संघाचं. महाराष्ट्र पोलीस सन्मान्य अक्षयजी जाधव यांचं मी व्यासपीठावर मनपूर्वक स्वागत करतोय. अक्षय जाधव या आपण असंच व्हायचंय. फुल टॉस होता. बॅटच्या टोला कनेक्शन मिळून नाहीये. बॉल जाईल मागे स्ट्रेट लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक पोहोचेल. बॉलवर एक सिंगल होते कंप्लीट. स्ट्राईक रोटेशन पॉलिसी महत्वाची आहे कारण पहिल्या षटकात प्रथमच्या वतीने 2 चौकार मिळाले होते संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान या संघाला. त्याचमुळे त्याच्या अनुभवाची त्याच्या आत्मविश्वासाची आता फलंदाजी करणाऱ्या संघाला गरज आहे. त्यातल्या त्यात तो लेफ्टी बॅटर अटॅकिंग स्ट्रॅटेजी घेऊनच खेळतोय आणि म्हणूनच आता पाहूया. अजून यानंतर एक षटक बाकी आहे. राहुल सातव थांबला. जाऊ दिलं बॉलला. बॉलचा आवाका पाहिला. अंतर जास्त होतं त्याचमुळे बॅट्सविंग न करता बॉलला जाऊ दिलं. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने मिळतो. हे षटक थोडं लांबते. या षटकात आतापर्यंत 2 व्हाईट बॉल्स आलेले आहेत. एक चौकार आलाय. विकेट सुद्धा आलाय. सर्व काही पाहायला मिळालं या षटकामध्ये प्रेक्षकांना. स्ट्रायकरला पुन्हा एकदा प्रथम ड्राईव्ह केलंय. वेग भन्नाट होता. तितकीच चांगली बॅट्सविंग बॅकलिपचा वापर उत्तम होता पण एलिव्हेशन मिळालं होतं. बॉलून बॉल मिड विकेटला पोहोचेल तोपर्यंत सिंगल होते कंप्लीट. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान संघ पोहोचलेला आहे तो म्हणजेच 25 वर. 25 धावा 1 गडी बाद. चला आपण ड्रॉ करणार आहोत मित्रांनो. सातत्याने मी त्या सूचना देत आहोत. आपण ड्रॉसाठी या. इनिंग ब्रेकमध्ये ड्रॉ होईल. तुमचा प्रतिनिधी नसला तरी सुद्धा ड्रॉ इनिंग ब्रेकमध्ये होईल याची आपण तपासणी करून घ्या कारण या ठिकाणी आपण क्रिक लाईव्ह स्पोर्ट्सवर सातत्यानं या सूचना देत आहोत. बाबुळवाडे गाव आता प्रसिद्धीच्या झोतात आहे कारण स्वखर्चाने आणि लोक सहकार्याने क्रीडानगरी बनवली गेलेली आहे आणि सातत्याने प्रत्येक रविवारी टुर्नामेंट्स बाबुळवाडी गावात होत आहेत. त्यासाठी दीपक मंडले सरांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि येत्या रविवारी 10वी सिरीज आपण बाभुळवाडी नगरीमध्ये पाहणार आहोत. तर क्रिकेटसाठी जर आपण मेहनत घेतली तर आपल्या गावाला सुद्धा महाराष्ट्राच्या भारताच्या नकाशावर आपण आणू शकतो आणि तेच दीपक मंडले सर असतील, श्री केदारेश्वर क्रिकेट क्लब असेल, त्यांनी बाभुळवाडी गावाला महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटच्या नकाशावर आणण्याचं काम केलेलं आहे. बॉलिंग ट्रॅकवर आसिफ आलेले आहेत 4थ्या षटकासाठी.
यावेळेस बॉल हवेत आहे, एकच मारलाय, सॉलिड मारलाय, बॉल जातोय सीमारेषा पार, मिळतील 6 कडक षटकार. लोगों को कहने दाजांचा तोफखाना आहे. चारही बॉलर्स जर आपण पाहिलं तर नावाजलेले आहेत. राजेश सोरटे, धनंजय भिंताडे, राहुल सातव, आसिफ. बेस्ट बॉलिंग अटॅक. ताई जरा थोडंसं वेगानं या. धन्यवाद. क्रॉस बॅटेड खेळलेत. पुन्हा एकदा फटका मनासारखा नाहीये. बॉल पोचतो लॉंग ऑनला, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचंच आहे, कारण स्ट्राईक हवी ती म्हणजेच प्रथमला, आणि ती मिळते सुद्धा. 2 धावा वेगानं पळून पूर्ण केलेले आहेत. 2 धावांची होते वाढ. धावसंख्या पोहोचते 33 वर. प्रथमने आतापर्यंत खूप चांगला खेळ दिलेला आहे. प्रथमचा वैयक्तिक स्कोर जर आपण पाहिला, प्रथमने 17 धावांचं योगदान आतापर्यंत मिळालेलं आहे प्रथमचं संघाला, आणि त्यातल्या त्यात 33 वर पोहोचलेला आहे संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान हा संघ. फुलटॉस बॉल, आणि याच गोष्टीची तर मी वाट पाहत होतो. सीधी बॅट, नो बकवास, बॉसी मारेच्या पार षटकार. आणि आता या शेवटच्या षटकामध्ये धावसंख्येचा वेग वाढतोय, आणि त्याला कारण आहे प्रथमने आतापर्यंत 2 षटकार खेचले, 2 चौकार त्याच्या बॅटमधून संघाला मिळालेत. 39 धावा, 39. 25 3 षटकांतर या षटकात 14 आलेत. आमच्याकडून चुका होण्याची शक्यता कमी आहे. दीपक मंडले सर आहेत आणि सोबतच विकास सर आहेत, आणि विकास सर तर अधिकृत धावसंख्या नोंदक आहेत. प्रत्येक वर्षी ते सेवा पुरवीत असतात. त्याचमुळे या मैदानाची त्यांना खाणाखुणा माहिती आहे, स्कोरिंग झोन्स त्यांना माहिती आहेत. ते प्रिडिक्शन सुद्धा करतात की हा डाव कुठपर्यंत पोहोचेल. बॅट्सविंग चांगली, गती परिवर्तन, हलकीशी गती काढून घेतली होती या बॉलमधून, आणि त्याचमुळे पर्यायांची निवड, जशी मी चर्चा या अगोदर केली होती की तुम्हाला ते पर्याय वापरायचे आहेत जे फलंदाजाला कळणार नाही, आणि आता तेच करत असताना फलंदाजाचा माइंडसेट अटॅकिंग स्ट्रोक्सचाच आहे, आणि म्हणूनच मला माझ्या माइंडसेटमध्ये काहीतरी बदल घडवावा लागला. तोच बदल आसिफने घडवलाय. पुन्हा एकदा तेच टप्पा खेचला, गती काढली, आणि डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स पाहायला मिळालेले आहेत, आणि सुरुवात जी या षटकाची द्रुत गतीने झाली होती संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान या संघाची, त्या सुरुवातीला गतिरोधक बसवण्याचं काम आसिफने केलेलं आहे. खूप चांगलं परिवर्तन आणि खूप चांगली गुणवत्ता आसिफची पाहायला मिळाली. पण पाहूया गुणवत्ता प्रथमची, जी या अगोदर आपल्याला पाहायला मिळाली. प्रथम सुद्धा ओळखू शकला नाही मागच्या 3 चेंडूंना. आसिफने त्याच गोष्टीचा फायदा उचलला. लेग बायची एक धाव मिळते संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान संघाला. धावसंख्या 40, जिंकण्यासाठी 24 चेंडू 41 धावांची गरज असेल. SK वॉरियर्स उंद्री या संघाला 24 चेंडू 41 धावांची गरज. अतुलजी महागडे आयोजक यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं मनपूर्वक स्वागत. चला आपण ड्रॉ करूया. चेतनजी पाठे, चला आपण लॉट्स करणार आहोत. दोन्ही संघाचे एक्स्ट्रा मेंबर नवचैतन्य आणि यशवंत भाऊ पाचंगे. चला या आपण ड्रॉ करतोय. नवचैतन्य आणि यशवंत भाऊ पाचंगे टीमचे प्रतिनिधी या आपण ड्रॉ करणार आहोत. आणि जसा पुढचा डाव सुरू होईल, पुढच्या डावामध्ये चला आपण ड्रॉ करतोय. लवकरात लवकर या, जेणेकरून व्यवस्थित आजचं नियोजन करायचंय. ती प्रतिज्ञा आम्ही घेतली आहे की 10 सामन्यात झालेच पाहिजे. तर 10 सामन्यांसाठी तुमचं वेळेवर येणं, वेळेवर खेळणं महत्वाचं आहे. सन्माननीय मच्छिंद्र काका महागडे, जे पिंटू दादांचे पिताश्री आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण लॉट्स करणार आहोत 3 संघांचे. चला यशवंत भाऊ पाचंगे 11चे प्रतिनिधी, अजून आपण आला नाही आहात, कृपया लवकरात लवकर पोहोचा, नाहीतर मग ड्रॉ केला जाईल. चला मॅच ऑन करूया. 2 बॅटर्स येऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. SK वॉरियर्स उंद्री, चला या लवकरात लवकर आपले 2 बॅटर्स पाठवून द्यायचे आहेत आणि क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे टीम संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान. जाऊया आपण विनोद सरांकडे. लॉट्सची प्रक्रिया विनोद सर पूर्ण करतील. हॅलो, धन्यवाद
मनीष सर, DD स्पोर्ट मानचा करंडक. आणि आता लॉट्स प्रक्रिया आपण पूर्ण करतोय. कोणी प्रतिनिधी असतील टीमचे तर येऊन थांबा. नवचैतन्य क्रिकेट क्लब आलेले आहेत. सन्मान्य मच्छिंद्र काका मांगडे यांच्या शुभ हस्ते आपण ही लॉट्स प्रक्रिया पूर्ण करतोय. जी चिठ्ठी उचलली जाईल ती पुढच्या फेरीमध्ये असेल. एक चिठ्ठी, जी चिठ्ठी उचलली जाईल ती पुढच्या फेरीमध्ये असेल. आणि पाहूया यशवंतराव पाचंगे 11 पुढच्या फेरीमध्ये दाखल, म्हणजे चालू सामन्याचा विजेता विरुद्ध नवचैतन्य क्रिकेट क्लब यानंतरचा सामना असेल. धन्यवाद. जाऊया पुन्हा एकदा मनीष सरांकडे. धन्यवाद विनोद सर. अमित पाटील यांचा वाढदिवस आहे का आज? आदिश्री इंटरप्राइजेसचे ओनर अमित दादा, वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन. हॅपी बर्थडे टू यू. म्हणजेच त्यांना बंटी पाटील या नावाने ओळखलं जातं, तर बंटी दादा पाटील वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन. DD स्पोर्ट्स परिवाराच्या वतीनं वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा. 2 बॅटर्स पोहोचत आहेत मैदानाच्या आतमध्ये. पप्पू रामगुडे आणि धनंजय भिंदाडे हे 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. पाठलाग करायचा आहे तो म्हणजेच 41 धावांचा. बॉल्स असतील 24 चेंडू 41 धावांची गरज. हॅलो, दरम्यानच्या काळामध्ये नितीनजी राजपूत प्रसिद्ध गाडा मालक यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. सहर्ष स्वागत. चला दुसऱ्या डावाकडे आपण वळणार आहोत. क्षेत्ररक्षण SK वॉरियर्सचे 2 बॅटर्स पोचलेले आहेत, तर संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सेट करून घ्यायचं आहे. प्रत्येक षटकामागे जवळपास 10च्या गतीने धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि म्हणूनच पाहूया त्या पाठलाग करण्यासाठी 2 धुरंधर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. सुरुवात देण्यासाठी SK वॉरियर्स या संघाला अविनाश रामगुडे आणि धनंजय भिंताडे. बॉलिंग ट्रॅकवर कुठला बॉलर यूज केला जाईल त्यासाठी ती टीम मिटिंग सुरू आहे, पण टीम मिटिंगसाठी जास्त वेळ घेऊ नका. जास्तीचा वेळ हा थोडासा धोकादायक ठरू शकतो आजच्या वेळापत्रकासाठी, आणि त्याच वेळी वेळापत्रक पूर्ण करायचं आहे. 4 षटकांचे 10 सामने आज आपण खेळवणार आहोत आणि कुठलीच षटकांची कपात न करता आज पूर्ण दिवसभर आपण एक चांगलं क्रिकेट प्रेक्षकांना दाखवणार आहोत. तुम्हाला देखील खेळण्याची संधी मिळणार आहे, म्हणूनच आपण कमीत कमी वेळेत चांगलं क्रिकेट खेळायला अपेक्षा आम्हाला आहे. बॉलिंग ट्रॅकवर अनिकेत आलेले आहेत. अनिकेत बॉलिंग ट्रॅकवर पोहोचत आहेत. तर पहिले षटक जे महत्त्वाचं आहे, रबर बॉल फॉर्मॅटमध्ये 50-60 धावा तर बनल्याच पाहिजेत 4 षटकांचा जर आपण विचार केला तर, पण त्यापेक्षा थोडासा खाली आहे धावफलक, आणि म्हणूनच पहिलं षटक महत्त्वाचं षटक हाताळण्यासाठी अनिकेतवरती जबाबदारी दिली जाते. आणि या डावाचं, या सामन्याचं, या स्पर्धेचं गांभीर्य लक्षात घेत असताना धनंजय भिंताडे आणि अविनाश रामगुडे या 2 आघाडीच्या फलंदाजाला बोलावलं जाते SK वॉरियर्स या संघाकडून. आणि पाहूया तो खेळ कसा होतोय. क्रिकेटमध्ये कुठल्याच संघाला, कुठल्याच खेळाडूला कमी लेखून चालत नाही. प्रत्येकाचा दिवस असतो, ती मेहनत ती दिसते. पण यावेळेस बघा धनंजय भिंताडेने मेहनत दाखवली, ताकद दाखवली, बॉलला थेट उडवलंय. लॉंग ऑन सीमारेच्या पाराफला फटका, 440 वोल्टचा झटका, इलेक्ट्रिफाइंग सिक्सर. अंदर दा कुत्ता आज कडिये. यांच्या वतीने लगातार 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं बक्षीस आहे. सामरान बागवान यांच्याकडून हे बक्षीस फलंदाजी करणाऱ्या संघाला लगातार 3 षटकारांसाठी 1000 रुपये. बक्षिसांसाठीच तर ही स्पर्धा ओळखली जाते. सामरान बागवान यांच्या वतीनं 2000 रुपयाचं बक्षीस जर लगातार 3 षटकार आले तर. बघा या ठिकाणी कुठली GST नाहीये, कुठली GST नाहीये, फक्त बक्षीस. आणि तेच बक्षीस मिळवण्याचा उद्देश होता धनंजयचा, आणि आमिषाला बळी पडला आणि षटकाराचं प्रत्युत्तर गोलंदाज अनिकेतने दिलं. धनंजय भिंताडे बाद, विकेट डाऊन. Gotta move your body tonight. Gotta move your body tonight.
पण वाढतं, पण ते दडपण जुगारून जबरदस्त गोलंदाजी आता अनिकेतची पाहायला मिळते. हा आत्मविश्वास आहे. सागर बलकवडे, आपण 500 रुपये कलेक्ट करण्यासाठी यायचं आपलं बक्षीस. सागर बलकवडे, आपण स्वागत कक्षामध्ये आपले 500 रुपयाचं बक्षीस. आणि सिद्धार्थ बाटे यांना महादेव शिंदे 500 रुपये दीपक मंडले सरांकडे जमा आहेत. तर बंटी तिकोणे या, चला सागर या आपलं बक्षीस स्वीकारण्यासाठी. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. राहुल सातव, काल परवाच त्यांचा वाढदिवस होता. आज बंटीदादा पाटील यांचा वाढदिवस आहे. हे वाढदिवस पूर्ण वर्षाची आठवण तुम्हाला देऊन जातात. मागच्या वर्षी काय घडलंय, NB ट्रॉफी जिंकले बंटीदादा पाटील यांनी. तर त्याचमुळे त्या सर्व गोष्टींचा आपण फ्लॅशबॅक करतो. आपण कुठल्या कुठल्या स्पर्धेत खेळलोय, मित्रांना भेटलोय, गमती जमती या सर्व गोष्टी एकाच दिवशी आठवतात. तर सातव स्ट्रायकर एंडला ऑन दी टोज खेळायचं होतं. एक्स्ट्रा कव्हरला बॅटच्या बॉटमला कनेक्ट होऊन फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाज बॉल अडवतोय. षटकारानंतर धाव मिळत नाहीये. पहिल्या बॉलवर षटकार आला, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट. 3 चेंडूचा खेळ संपला. आता संभाजीराजे गोसावी प्रतिच्या संघाकडून काउंटर अटॅक करतोय अनिकेत. अपेक्षा तीच असते तुमच्या काउंटर अटॅकची. समोरील संघ तुमच्यावर तर मात करण्यासाठी आलाय, पण तुम्ही त्या अटॅकला जुगारून तुमचा खेळ द्यायचा असतो. पण या ठिकाणी एक्स्ट्रा बाउन्स मिळाला आणि म्हणूनच त्या उंचीची दखल घेत असताना व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने पाहायला मिळालाय. धावसंख्या इकडे पुढे सरकेल आणि पोहोचते ती म्हणजेच 7 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 34 धावांची. 7 झाल्यात, 34 बनवायचे आहेत. 3 चेंडूचा खेळ संपलाय. फुल लेंथ बॉल, विकेट किपर चुकले, बॉल जातोय मागे आणि एक धाव वाचवायची. एक धाव वाचवायची आहे. बाईची धाव मिळते. कारण 4 षटकांच्या क्रिकेटमध्ये जितका स्कोप फलंदाजांना आहे तितका स्कोप गोलंदाजांना सुद्धा आहे. गोलंदाज त्यांचं काम करतायत, पण क्षेत्ररक्षकांना सुद्धा गोलंदाजांची मदत केली पाहिजे. अजूनही काहीच बिघडलं नाहीये. दोन्ही संघांच्या बाजूने समीकरण व्यवस्थित आहे. दोन्ही संघांना जिंकण्याची मुभा आहे. कारण एका बाजूला अनिकेतने खूप चांगल्या पद्धतीने या षटकाला सांभाळलंय. व्हेरी फर्स्ट बॉल जो षटकार आला होता, वाटलं होतं की ते वादळ थांबणारच नाही धनंजय भिंताडेचं, पण त्या वादळाला थांबवण्याचं काम पुढच्याच बॉलवर केलंय अनिकेतने. त्याचमुळे ती स्पार्क आहे, स्पार्क गोलंदाजीमध्ये आहे, ती झुंज क्षेत्ररक्षकांमध्ये आहे, पण ती झुंज दिसली पाहिजे. आणि पाहूया ती झुंज दिसते का. क्षेत्ररक्षण बदललं जाते, पण जास्त वेळ घेतला जाणार याची काळजी घ्या प्लीज. कारण मागच्या डावासोबत तेच पाहायला आपण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे, तुम्हाला तर ते ॲडजस्ट करावंच लागेल. पण असं करत असताना वेळ जास्त घेतला जाणार नाही याची काळजी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने घ्यायचे. राऊंड विकेटनं बॉलिंग ट्रॅकवर अनिकेत सज्ज होत आहेत. धावसंख्या 8. टीम SK वॉरियर्स. बॅट अँड पॅड मधला बॉल होता. ऑन साईडला बॉलला टर्न करायचा प्रयत्न. यावेळेस कॉन्क्रीटच्या विकेटवर बॉल थोडा लो राहिला. अपील झाली होती, पण इम्पॅक्ट आउटसाईड. सम LBW नाहीच आहे या स्पर्धेमध्ये. अपील करूच नका, ऊर्जा वाया घालवू नका. LBW ची अपील करून तुम्हाला विकेट मिळणार नाही. धावसंख्या 8. चांगलं षटक, जशी पण चर्चा करतोय, अॅनलाइज करतोय आपण या षटकाला. ऑन दी टोज यावेळेस डोकं चालवलं, वीडचा फायदा उचलला. फक्त बॅटचा फेस ओपन करून बॉलला पाठवलं. बॅकवर्ड पॉइंटला सिंगल मिळते. थ्रो चांगला आहे, कलेक्शन सुद्धा योग्य आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि 41चा पाठलाग करता धावफलकावर धावा आहेत 9. जिंकण्यासाठी आवश्यकता 32ची. 18 चेंडू 32 धावा. 18 बॉल्स 32. आणि बॉल्स असतील 18. या मैदानावरची ची टीम म्हणजेच इंदिरानगर क्रिकेट क्लब हा संघ जर जिंकला, अच्छा या मैदानावरची कुठली टीम जी जिंकली, 5 टीम्स आहेत, 5 पैकी एक टीम जर जिंकली तर मग इंदिरानगर क्रिकेट क्लबच्या वतीने सेपरेट
11,000 रुपयाचं बक्षीस आहे. 5 टीम्स बक्षीस पात्र फेरीत जरी तो संघ पोचला, 5 संघ या मैदानात वर्षभर खेळत असतात. 5 पैकी एक संघ जर बक्षीस पात्र फेरीत पोहोचला तर इंदिरानगर क्रिकेट क्लबच्या वतीने सेपरेट 11,000 रुपयाचं बक्षीस त्या संघाला दिलं जाईल. वा, बक्षिसांची खैरात हीच ओळख. मानाचा करंडकची बॅकफुटला सरकले, ऑन साईडला क्रॉस बॅटर खेळले, बॉल पोहोचतोय स्क्वेअर लेगला, पूर्ण होते एक सिंगल. दोन्ही संघांच्या खेळाडूंचं डोकं ठिकाणावर आहे, व्यवस्थित खेळत आहेत, प्रत्येक गोष्टीला पाहत आहेत. यावेळी बॉलिंग ट्रॅकवर नवीन बॉलर आलेला आहे. ध्रुव बॉलिंग ट्रॅकवर आहे. पहिलं षटक हाताळलं होतं गोलंदाज अनिकेतने, त्यानंतर आले ध्रुवच्या पहिल्याच बॉलवर अविनाश यांनी एक सिंगल कंप्लीट केली. स्ट्रायकर एंडला राहुल सातव पोहोचले. धावसंख्या आहे 10 धावा. ड्राईव्ह केलंय, व्ही मध्ये खूप चांगलं खेळतात राहुल सातव, पण या ठिकाणी क्षेत्ररक्षण चुकलं, दोघांना बैदात, तिघांना चकवत बॉल सीमारेषा पार. 1 का 4 नशिबाचा चौकार. एक्सक्यूज देऊन चालणार नाही, चूक झाली, ही नॉकआउट स्टेज आहे, तुम्हाला पुन्हा एकदा मौका मिळणार नाही. सवय लागली संघांना लीग स्टेजमध्ये खेळण्याची, एक वेळ हरलो तर पुन्हा एकदा मौका मिळतो, पण काही परंपरागत स्पर्धा आहेत त्यांना मात्र माहिती आहे नॉकआउटची रंगत. त्याचमुळे डीडी स्पोर्टची मानाचा करंडक ही नॉकआउट स्टेजची स्पर्धा. प्रेक्षकांनी जर झेल टिपला, जो षटकार जातोय, तर सागर भैया बलकवडे यांच्याकडून प्रत्येक झेलसाठी 200 रुपयाचं बक्षीस आहे. खेळाडूंसाठी नाही, खेळाडूंसाठी नाही, समालोचकांसाठी नाही, पंचांसाठी नाही, फक्त आणि फक्त प्रेक्षकांसाठी. बघा बक्षिसं आता सुरूच झालेत, ही सुरूच झाले. अजून यादी माझ्याकडे येणं बाकी आहे की बक्षिसं नेमकी कशी कशी असतील. आता आपण प्रेक्षकांसाठी बक्षीस बोललो, आपण आता खेळाडूंसाठी बक्षीस बोललो, आपण आता संघासाठी बक्षीस देतोय. पेस बघा, द्रुत गती वेगानं हा चेंडू हाताळला जातोय, पण पुन्हा एकदा तेच होत आहेत चुका. बाईकची एक धाव मिळते, धावसंख्या 16. सुरुवात झालेली आहे, जिंकण्यासाठी अजूनही 25 धावांची गरज आहे. या अगोदर एक चौकार मोफतमध्ये मिळाला टीम एस के वॉरियर्सला, बाईकच्या काही धावा मिळालेल्या आहेत. मग या गोष्टींचा सारासार विचार केला तर मग शेवटच्या षटकावर ते टेन्शन वाढतं. त्याचमुळे आपलं वर्तमान चांगलं कसं करता येईल त्या गोष्टीवर फोकस राहिला पाहिजे संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान या संघाचा. आतापर्यंत राहुल सातव स्वतःला थोडासा वेळ देत आहेत. एक चौकार जरी त्यांच्या वतीने आलेला आहे, पण तरी ते समाधानी नाही आहेत त्यांच्या देहबोलीकडे पाहिलं तर. पण पाहूया आता बॉलिंग ट्रॅकवर ध्रुवने आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेले आहेत, खर्च केले आहेत 7 धावा, धावसंख्या आहे 16. थोडा दूर होता बॉल ऑफ स्टंपच्या, पदलालित्य, पायांची स्ट्राईड मोठी केली, उंचीचा फायदा उचलायचा होता राहुल सातवला. विकेट किपर यावेळेस चांगल्या पोझिशनमध्ये, बॉल जाऊ दिला नाही. डॉट बॉल येतोय, डॉट बॉलचा तर शोध घ्यायचा आहे संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान या संघाला, आणि तो घेतला जातोय. आतापर्यंत आपण डॉट बॉलचा आढावा घेतला तर 3 ते 4 डॉट बॉल्स आतापर्यंत या दुसऱ्या डावामध्ये आलेले आहेत. लेग स्टंप सोडून जातोय बॉल, व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्राज. ही देखील एक चिंता करणारी गोष्ट असेल संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान या संघासाठी. लेग बाईज, व्हाईट बॉल्स, एक षटकार आलाय आणि एक चौकार आलाय. बाकी स्ट्रगल तर फलंदाजांचं चालूच आहे मैदानाच्या आतमध्ये. काही वेळेला ते टेन्शन अजून जास्त वाढतं मैदानाच्या आतमध्ये गेल्यानंतर, त्या गोष्टीला उदाहरण येतं. पण आता संघात सहभागी झालोय तर मग नक्कीच तो खेळ द्यावा लागेल. दरम्यान मिड विकेटला बॉल अडवला जाईल, सिंगल मिळते, एक धाव वाढते, धावसंख्या 18. जिंकण्यासाठी अजूनही 23 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 23 धावा, 12 बॉल्स अँड 23. मॅच इंटरेस्टिंग होते, कारण जसा लढा द्यायला पाहिजे होता हे दोन संघ एकमेकांना तसा लढा देत आहेत, आणि त्याचमुळे तर इंटरेस्ट प्रेक्षकांचा वाढतोय. क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर जितकेही प्रेक्षक आम्हाला जुडलेले आहेत त्या सर्व प्रेक्षकांचा मी मनपूर्वक स्वागत करतोय. सन्माननीय सनीभाऊ तांबोळे, आपलं शब्द सुमनानं आम्ही स्वागत करतो. आपल्याला मुख्य मंचावर येण्याची मी विनंती करतो. या आपण मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचंय. चला लगेच नवीन बॉलर पाठवून द्या. टॉस आपण घेणार आहोत.
दोन संघ चला टॉससाठी रेडी राहा. आपल्याला टॉस करायचा आहे. तर आता बॉलिंग मार्कवर बॉलर येत आहेत. महेश येत आहेत तिसऱ्या षटकासाठी. पहिलं षटक होतं अनिकेतचं, ते होतं 9 धावांचं. दुसरं षटक होतं ध्रुवचं, ते सुद्धा 9 धावांचं राहिलेलं आहे. आणि आता तिसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत. महेश येत आहेत. स्ट्रायकर एंडला राहुल सातव. अविनाशला अजून तितका मौका मिळाला नाही. मौका मिळाला पण तितका चांगला स्ट्राईक रेट नाही आहे. 4 चेंडू त्यांनी घेतले, 2 धावा बनवलेल्या आहेत. एका बाजूला आपण जर राहुल सातवचा विचार केला तर त्याचा स्ट्राईक रेट जवळपास 100चा आहे. पण जर रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर 11.50 या गतीनं जायचं आहे SK वॉरियर्स उंझी या संघाला. महेश तयार. ओव्हर द विकेट. पहिल्याच बॉलवर केलाय प्रहार. मिड विकेटला आहे सोपा झेल आणि संपतोय राहुल सातवचा खेळ. पहिल्याच बॉलवर महेशला मिळते विकेट आणि राहुलचा खेळ संपला. झेल टिपलेला आहे आणि विकेट जाते आता महेशच्या खात्यामध्ये. 11 चेंडू 23. 3 षटकारांसाठी राहुलजी शेलार यांच्या वतीने 500 रुपयाचं बक्षीस जमा झालेलं आहे. 3 षटकारांसाठी लगातार राहुलजी शेलार यांच्या वतीनं 500 रुपयाचं बक्षीस जमा झालेलं आहे. आणि एका बाजूला गोलंदाज भाव खाऊन जात आहेत. जर हा डाव जिंकायचा असेल तर प्रतिस्पर्धी संघाला घाव द्यायचा आहे आणि तेच घाव संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानचे गोलंदाज सातत्याने देत आहेत. मागच्या षटकामध्ये ध्रुवने तो घाव दिला. आपण पाहिलं तर धनंजय भिंदाडे सुद्धा बाद झाला आणि त्याचमुळे आता या षटकात सुद्धा सातत्यानं खेळ. स्लॉग स्वीप पण ती व्यवस्थित लक्ष न देता खेळण्याचा प्रयत्न आसिफचा होता. यावेळेस बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी होती. बॉलला फ्लाईट मिळाली, थोडा राईज झाला बॉल आणि अगोदरच प्री डिसाइडेड होतं फलंदाज आसिफकडे त्याला ऑन साईडला स्क्वेअर लेगलाच खेळायचंय आणि त्याचमुळे ते गणित चुकलं. लगातार दुसरा डॉट. चांगली बॉलिंग महेशची. आता चुकलेत आणि पाहूया चूक किती मोठी आहे, चूक किती गंभीर आहे. 2 धावांचा बोनस मिळेल का पाहूया. त्या ठिकाणी दुसरी धाव आहे का. पंच थोडे थांबलेत, तटस्थ भूमिकेत आहेत आणि दरम्यान निर्णय देतील. तिसऱ्या पंचांकडे आपण येतोय. धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता. अक्षय निर्मल सर आता बिझी होतील. क्रिक लाईफ स्पोर्ट्सच्या स्क्रीनवर येतील. स्लो मोशनमध्ये सर्व गोष्टी चाचपणी करतील आणि तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. निर्णय महत्त्वाचा आहे. दोन्ही संघांसाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे. कारण एका बाजूला गोलंदाज सातत्यानं त्रास देण्याचं काम करतायत. फलंदाजांचे फटके तितके पाहायला मिळत नाहीये. पहिल्या बॉलवर फक्त षटकार आपण पाहिला जो आत्मविश्वासाचा होता. जो चौकार राहुलचा आलाय तो फिल्डिंग मिस्टेकमुळे आला होता. त्याचमुळे तो आत्मविश्वास. नावं मोठी आहेत, ही सर्व नावं मोठी आहेत खेळाडूंची. पण मात्र आज मानाचा करंट जिंकायचा असेल तर मान सन्मान मागून मिळणार नाही, तुम्हाला मेहनत करून कमवावं लागेल. तर फलंदाज सेफ आहे. तर या 2 धावा मिळतील. 2 धावाचा बोनस मिळेल जो आवश्यक होता SK वॉरियर्स संघासाठी. व्हाईट बॉलच्या 2 धावा ऍड होतील. धावसंख्या पोहोचते आता 20 धावा झालेल्या आहेत. आता 10 चेंडू 21 धावांची गरज आहे. 10 balls and 21 runs required to win. या जगात संघर्ष या शब्दाला महत्व नाहीये, संघर्ष करणाऱ्याला महत्व आहे आणि तो संघर्ष गोलंदाजाचा पाहायला मिळतोय. एका बाजूला मिस्टर नॉट आउट स्ट्रायकर्स एंडला पप्पू रामगुडे. पुढचा बॉल महेशचा. फुल टॉस होता. हाऊ डिड यू मिस दॅट ऑपॉर्च्युनिटी. फुल टॉस मिस केलाय. त्रिपुराचीच्या सुरुवात बाद झालाय. फलंदाज पप्पू रामगुडे बाद. संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान या संघाचा पाहायला मिळाला. जसे बॉलर्स आपण पहिल्या डावात पाहिले तसेच बॉलर दुसऱ्या डावात सुद्धा पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये आता एंट्री घेतोय तुषार रणदिवे. NB ट्रॉफी या स्पर्धेच्या 2 पर्वांमध्ये ज्यांनी मालिकेवरचा पुरस्कार जिंकलाय तो तुषार रणदिवे स्ट्रायकर्स एंडला पाहायला मिळेल. संघ अडचणीमध्ये आहे, ती अडचण सोडवण्यासाठी तुषार आपला हुशार खेळ दाखवेल का
मागे काय घडलं त्या गोष्टींचा विचार न करता पुढे काय करायचंय तो विचार मनात ठेवेल का? एका बाजूला सातत्य या षटकामध्ये महेश राखेल का? प्रश्न निरनिराळे आहेत, पण पाहूया त्या प्रश्नांचं निराकरण या षटकात कोण देतोय. आतापर्यंत या षटकात चेंडू डिलिव्हर्ड झालेले आहेत ते म्हणजेच तीन चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. या तिसऱ्या षटकातला पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडून बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय महेश. स्ट्रायकर एंडला तुषार रणदिवे. 41चा करायचा होता पाठलाग, आतापर्यंत केल्यात 20. पहिल्याच बॉलवर केलाय प्रहार. तुषारचा फटका फसलाय लॉंग ऑफला, झेल देऊन गोल्डन डकवर तुषार बॅक टू डगआउट. ट्रबल, कारण 4 फलंदाज बाद झालेले आहेत. ब्रेस कंप्लीट केलेली आहे गोलंदाज महेशने. हॅट्रिक बॉल घेऊन तो सज्ज होणार आहे. लगातार 2 विकेट्स त्याच्या नावावर. या षटकात 3 विकेट्स त्यांनी मिळवलेले आहेत. तर एक इम्पॅक्ट टाकणारा गोलंदाज महेश ठरलेला आहे. जेव्हा 12 चेंडू 23 धावांची गरज होती, आतापर्यंत पहिले 4 बॉल्स त्याने उत्तम दर्जाचे हाताळले. 3 विकेट्स घेत असताना 2 धावा खर्च केल्या. 8 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. 8 बॉल्स अँड 21. स्ट्रायकर एंडला राजेश सोरटे. पुढचा बॉल महेशचा. पुढे सरकले होते पण तरी देखील फायदा झाला नाहीये. पदलालित्य तुम्हाला मोठ्या फटक्यांची शाश्वती देत नाही, पण या ठिकाणी तो प्रयत्न केला जरूर, पण येतोय पुन्हा एकदा डॉट बॉल. शेवटचा 1 बॉल बाकी आहे तिसऱ्या षटकातला. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. 7 बॉल्स अँड 21 रन्स रिक्वायर्ड टू. पुढचा बॉल महेश. जास्त टर्न मिळालाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा टप्पा आणि त्यानंतर बॉलला बाहेरचं वळण. बॉल जातो विकेट किपरच्या हातामध्ये. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या झालेली आहे 21. जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 20 धावांची गरज. 7 बॉल्स अँड 20 रन्स रिक्वायर्ड टू विन. मागच्या सामन्यामध्ये समीकरण असंच काहीतरी होतं. शेवटच्या षटकाच्या सुरुवातीच्या 2 बॉलवर 2 मोठे फटके आले होते आणि तसेच फटके आता पाहायला मिळेल का? राजेश सोरटे भाव खाऊन जाईल का? शेवटच्या टप्प्यावर कार्यक्रम करेल का? पण नाही. या एका षटकात 4 विकेट्स मिळवलेत महेशने. फॅन्टॅस्टिक बॉलिंग बाय बॉलर महेश. सर्व नावं ही मोठी होती पण कागदावरती टिकली नाही आणि म्हणूनच आता निम्मा संघ पेव्हलियन बॉक्समध्ये पोहोचलेला आहे. पण अजूनही काहीच संपलं नाही. जोपर्यंत मैदानात तुम्ही आहात, मैदान जिंकण्याचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर ती मेहनत घ्यावी लागेल. खेळाडूंच्या खांद्यावर अपेक्षांचं ओझं जितकं टाकाल तितके त्यांचे खांदे मजबूत होत असतात. आणि पाहूया तो खेळ फलंदाजाचा पाहायला मिळेल का? शेवटचे 6 बॉल्स आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. चला बॉलर लगेच यूज करायचा आहे. चला बॉलिंग मार्कवर नवीन बॉलर यूज करायचा आहे. राम मरगळे याने तो झेल टिपला होता शेवटच्या बॉलवर तिसऱ्या षटकाच्या आणि त्या बॉलिंग ट्रॅकवर राम बॉलिंग ट्रॅकवर येतात. पण राम आखाडे शेवटच्या या 6 चेंडूंसाठी येतोय. पण शेवटचे 6 चेंडू आसिफ सुद्धा फेस करेल. एका बाजूला सिद्धार्थ त्याची साथ देईल. सुरुवातीच्या षटकांवर धावा बनल्या नव्हत्या आणि म्हणूनच आता अडचणी वाढतायत. पण आता अडचण मोठी आहे तोच विचार जर मनात ठेवला तर ती सोडवता येत नाही. तर त्याचमुळे आता पाहूया या शेवटच्या षटकामध्ये भाव खून खाऊन जातोय. सोपा सामना नव्हता दोन्ही संघांसाठी जशी मी चर्चा केली होती आणि आता तसाच तो ट्विस्ट आपण या शेवटच्या षटकामध्ये अनुभवणार आहोत. शेवटचे 6 बॉल्स जिंकण्यासाठी 20. राम तयार पंचांच्या डावीकडून. स्ट्रायकर एंडला लेफ्ट बॅटर आसिफ. 6 चेंडू 20 धावा. पहिला बॉल हाताळण्यासाठी राम तयार. मानाचा करंडकी स्पर्धा आपण पाहतोय. दुसरा दिवस तिसरा सामना ऑन साइडला पूल केलंय. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटचा दूर आहे. पोहोचतोय जज करतोय. चूक होत नाहीये. 4थ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर आसिफचा खेळ सुद्धा संपला. या सामन्यावर पकड मजबूत होतोय. संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानची विकेट डाऊन. Steve Jobs better not fuck with me. They got skinned into their wall company.
मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत सचिन बर्गे. अनुभवाच्या पुस्तकात यशस्वी होण्याचं उत्तर सापडतं आणि त्याचमुळे तो अनुभव आता मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल आणि त्यांच्या वतीनं तसेच एअर स्ट्राईक पाहायला मिळतील का, ही आता चर्चा त्यांच्या चाहत्यांमध्ये आहे. कारण आतापर्यंत ते त्यांना पाहायला मिळालं नाहीये, जे दाखवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आता सचिन बर्गे पोहोचलेले आहेत. 5 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. पहिल्याच बॉलवर विकेटचा रकाना भरलाय तो म्हणजेच गोलंदाज राम आखाड्याने. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय, पण पाहूया या बदललेल्या क्षेत्ररक्षणाचा फायदा होईल का. जर मला षटकारच खेचायचा आहे तर मग क्षेत्ररक्षण कुठेही सजवा, फायदा मलाच होणार. आणि पाहूया तो फायदा होतोय का सचिन बर्गेचा. 5 चेंडू 20 धावा. बॅटची लिडिंग एज, बॉल मागे फाईन लेगला, क्षेत्ररक्षक पोहोचेल बॉलवर, सिंगल होते कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. सिद्धार्थ स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. 4 चेंडू 19 धावा. सामना शेवटच्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर जाण्याची शक्यता वाढली आहे. मी यशस्वी होणारच या विश्वासाने केलेली मेहनत कधीच वाया जात नाही. आणि पाहूया ती मेहनत मैदानाच्या आतमध्ये सिद्धार्थची पाहायला मिळते का. एका बाजूला या षटकाला आतापर्यंत चांगली सुरुवात गोलंदाज रामने दिलेली आहे. 4 चेंडू आणि 4 चेंडू जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा पंचांच्या डावीकडून मिडियम पेस बॉलर राम होतोय तयार. आणि पाहूया स्ट्रायकर एंडला सिद्धार्थ आपल्या संघाचं काम पक्का करतोय का. ऑन साइडला पूल केलंय, बॉलला अटवलंय थेट स्क्वेअर लेग सीमारेषा पार. सामन्यामध्ये येतोय ट्विस्ट. सामना होईल का. सुपर हिट षटकार. ते मला माहित नाही, मला माझा चांगला खेळ द्यायचा हे मला माहित आहे. तेच दाखवताना सिद्धार्थ षटकार खेचतोय. 3 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 13ची. 3 चेंडू 13 धावा कंपल्सरी चेस आहे. तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत 13 धावा पूर्ण कराव्याच लागतील SK वॉरियर्स जर हा सामना जिंकायचा असेल तर. एक षटकार टेन्शन देऊन गेलेला आहे संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान संघातील एकूण एक खेळाडूला. आणि पाहूया ते टेन्शन वाढेल की टेन्शन पुढच्या चेंडूवर कमी होईल. 3 चेंडू 13 धावा. बॅकफुटला सरकले, बॉल जातोय मागे, धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. आता मात्र एक आशेचा किरण कमी झालेला आहे. पण आता जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 13 धावांची गरज. पुन्हा एकदा सूचना आहे कंपल्सरी चेस. या 13 धावा 2 चेंडूमध्ये पूर्ण कराव्याच लागतील. हा डॉट बॉल आत्मविश्वास देऊन गेलेला आहे संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान या संघाला. 2 चेंडू 13 धावा कंपल्सरी चेस. पुढचा बॉल राम ड्राईव्ह केलंय, मिड ऑन ला कॅच. वा, दॅट वॉज अ ब्लाइंडर. मनोज मांजरेने टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाज सिद्धार्थचा खेळ. विकेट डाऊन. यांच्या शुभहस्ते नाणेफेकीची प्रक्रिया केली जाईल. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13ची गरज. अनिकेत रोडे आपण मुख्य म्हणजे जवळ यायचंय. चला 1 चेंडू 13. सामना काय रंगलाय. म्हणजेच प्रतिस्पर्धी संघाची ताकद पाहून तुम्हाला सुद्धा प्रेरणा मिळते ते या सामन्यावरून दिसून आलेलं आहे. संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान या संघाने ते करून दाखवलेलं आहे. सामना अजून संपला नाहीये, पण जो लढा त्यांनी आतापर्यंत दिलाय तो खरंच वाखाणण्याजोगा आहे. एका चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 13ची गरज. आणि स्ट्रायकर एंडला अमर स्ट्रायकर एंडला आहेत. बॅकफुटला सरकले, पंच करण्याचा प्रयत्न, धाव घेण्याची इच्छा नाही कारण सामना संपलाय, सामना जिंकलाय संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान. अभिनंदन. हार्ड लक टीम SK वॉरियर्स. चला टॉससाठी या. संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान टॉससाठी लगेच यायचे. टॉसची प्रक्रिया आपण